तर या संदर्भात जेव्हा झी मीडियाने माहिती दाखवली तेव्हा पोलीस प्रशासन तिथे पोहोचलं, मात्र कुठलीही राजकीय व्यक्ती, स्थानिक राजकारणातली कुठलीही व्यक्ती तिथे या दुष्काळग्रस्तांच्या मदतीला पोहोचली नाही। आणि त्यामुळे आता काय परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। मात्र सध्या आपल्याबरोबर नवाब मलिक आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। मलिक सर नमस्कार। आणि आपल्याला ही बातमी कळलीच असेल, घाटकोपरमध्ये एका मैदानामध्ये सध्या नांदेड, परभणी, लातूर अशा भागातून, दुष्काळग्रस्त भागातून काही लोक तिथे आलेले आहेत। पाण्यासाठीची वणवण त्यांची थांबावी, हाताला काम मिळावं, खायला मिळावं यासाठीची सगळी धडपड आहे। मात्र गावगुंड त्रास देतात, त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात, राहण्यासाठी पैसे वसूल करतात। पोलिसांनी त्यांच्यासाठी तिथे पाणी पोहोचवलं, मात्र एकही राजकीय व्यक्ती तिथे पोहोचलेली नाहीये। काय सांगाल तुम्ही या सगळ्या परिस्थितीवर? असं हे चित्र पाहून हे स्पष्ट होऊ लागलेलं आहे की ग्रामीण भागातून दुष्काळी परिस्थिती असताना मोठ्या प्रमाणावर लोक गाव सोडून शहराकडे निघालेली। आता सरकारची जबाबदारी, जर शहराकडे लोक येत असतील तर तात्पुरता व्यवस्था लोकांची केली पाहिजे। नियमानुसार त्यांना राहण्यासाठी कुठे जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे। असे येऊन ते विचारे एखाद्या मैदानावर कुठे राहत असतील, ते हे सरकारच्या कुठेतरी म्हणजे दुर्लक्षितपणाचं हे लक्षण दिसते। आता गुंड लोक त्यांच्याकडून हप्ते वसूल करत असतील, पोलिसांची जबाबदारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे। पण या प्रकारे जर ग्रामीण लोक शहरात येत असतील आणि त्यांच्या राहण्यासाठी जर व्यवस्था नसेल तर हे कुठेही जिथे जागा मोकळी मिळतील तिथे राहतील। बरोबर, सरकारने एखादं धोरण तयार करून यांच्यासाठी पुढचे उपाययोजना केली पाहिजे। अगदी मलिक सर, मान्य, सरकारने धोरण तयार केलं पाहिजे। मात्र जे तिथले नगरसेवक म्हणा किंवा एकंदरीतच राजकीय पक्ष जे जे तिथे कार्य करत आहेत, याआधी संजय दिना पाटील सुद्धा तिथे खासदार होते, अशा काही स्थानिक राजकारण्यांनी त्यांच्यासाठी मदत करणं अपेक्षित आहे। पोलीस त्यांचं काम करतात, मात्र तरी सुद्धा राजकारण्यांनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे। असं आहे की या राज्यामध्ये सरकारी जागेवर किंवा निमशासकीय जागेवर एखादी झोपडी बांधणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि ते जर त्यांना मदत करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असा कायदा असताना निश्चित रूपाने कुठेही राजकीय व्यक्ती त्यांना येऊन समोर पाठिंबा देणार नाही, कारण तेच पोलीसवाले यांच्यावर गुन्हा दाखल करतील। आता या नियमानुसार कुठले तरी धोरण तयार केले पाहिजे की तात्पुरता निवारा राहण्यासाठी यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, पाण्याची सोय करून दिली पाहिजे। आणि नंतर सरकारने जर एखादं धोरण तयार केलं तर निश्चित रूपाने राजकीय लोक त्याला कुठेतरी मदतीसाठी पुढे येणार आहे। पण नवीन अतिक्रमण होत असताना त्यांनाच अडचणीत लोक आणतील। स्थानिक नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे हे विषय नाही, पण जर एखाद्या झोपडी बांधायला नगरसेवक प्रोत्साहित करत असेल तर तो त्याचं नगरसेवक पद हे धोक्यात येणार आहे। त्यासाठी एखादा स्पष्ट धोरण तयार केल्याशिवाय यांचे प्रश्न सुटणार नाही। पण आम्हाला सांगाल, राष्ट्रवादी काही मदत करेल का? असं आहे, आम्ही तात्पुरतं त्यांना पाणी असेल, जेवण असेल हे देण्यापुरतं काही मदत करू शकतो, पण तिकडे झोपडी बांधण्यासाठी त्या झोपडीमध्ये त्यांना मदत करण्याची भूमिका जर कायदा कुठल्याही व्यक्तीला असं करण्यासाठी मज्जाव करत असेल तर त्यांना करणं हे म्हणजे शक्यच नाही। आपली भूमिका लक्षात आली, धन्यवाद। आपण बोललात त्याबद्दल। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सर आपल्या बरोबर होते आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे रिपोर्टर प्रशांत अंकुशराव थेट घाटकोपरमधून आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, आपण बघतोय की तिथली एकंदरीत परिस्थिती पाहता पोलिसांनी तिथे लगेचच जाऊन मदत केली, मात्र कोणीही राजकीय व्यक्ती तिथे पोहोचली नाही मदतीसाठी। काय नेमकं सांगाल, काय आता तरी कोणी पुढे आलेलं आहे का? आणि जे गावगुंड ह्या लोकांकडून, अडले नडलेल्या लोकांकडून अशा प्रकारे खंडणी वसूल करतात, तर त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येते का? नक्कीच अनुपमा, रात्री या ठिकाणी पोलीस स्वतः आले होते, पाण्याचा टँकर घेऊन आले होते। त्यांच्याकडनं जेव्हा या लोकांना सांगण्यात आलं की आम्ही इकडच्या गावगुंडांवर नक्कीच कारवाई करू, त्यामुळे इकडचे जे नागरिक आहेत त्यांना पण, इकडचे जे दुष्काळग्रस्त आहेत त्यांना पण कुठेतरी दिलासा मिळाल्यासारखा वाटतोय। तर ज्याप्रमाणे आत्ताच नवाब मलिक यांनी सांगितलं की इकडे झोपड्या बांधलेल्या आहेत, तर इथं कोणत्याही प्रकारच्या झोपड्या नाहीयेत, 4 बांबू टाकलेले आहेत, फक्त त्याच्या खालीच एक आसरा आहे, त्यांचा निवारा म्हणून राहतात। ह्यांना इकडे फक्त पाण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय हवी आहे। इकडे फक्त हे लोकांना जेव्हा गावाला पाणी पडेल, जेव्हा पाऊस येईल, तेव्हा हे सर्व इकडनं आपल्या गावाला जातील। घाणेरड्या जागेत राहण्याचं त्यांना अजिबात वाटत नाही असं त्यांच्या म्हणण्यानुसार कळतं। इकडचे जे नगरसेवक आहेत त्यांचं नाव घेतलं जातं इथे की त्यांच्याकडनं पैसे गोळा करतात, त्यांनी कुठे त्याच्याबद्दल काही बोलणं केलेलं नाहीये।
आजूबाजूला काही दिवसापूर्वी या ठिकाणी पाणी मिळत होतं त्यांना. प्रशांत, काही पण ते वेळामध्ये सुद्धा परत बंद करण्यात तुमच्याकडे आलं. येतो. सध्या आपल्या बरोबर आशिष शेलार आहेत या संदर्भात बोलण्यासाठी. शेलार सर, नमस्कार. आपल्याला ही बातमी कळलीच असेल, घाटकोपरच्या एका मैदानामध्ये मराठवाडा, लातूर, परभणी सारख्या दुष्काळग्रस्त भागातून लोक तिथे सध्या आलेले आहेत. हाताला काम नाहीये, खायला त्यांना सध्या नाहीये, पाण्याची दुरवस्था आपण पाहतोच आहोत. अशा परिस्थितीमध्ये पोलीस तिथे उपयोगी येतात. पोलिसांनी 2 टँकर तिथे त्यांच्यासाठी मागवले, पण स्थानिक एकही राजकारणी तिथे पोहोचलेला नाहीये यांच्या मदतीसाठी. काय हे असं, आणि काय आपण या संदर्भात काही करणार का? नाही, मला वाटतं मानवतेच्या दृष्टिकोनातूनच या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं पाहिजे. कारण दुष्काळाची स्थिती ज्या पद्धतीने गंभीर झाली आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी आहे, आणि ईश्वराची कृपा अजून वरुण राजाच्या रूपाने होईल तेव्हा पाणी मिळेल अशी स्थिती काही गावात असल्यामुळे ते जर आले असतील तर त्यांची काळजी करणे हे मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मला वाटतं स्थानिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना मदत करतील, किंबहुना पोचलेही असतील. अगदी. काळजी फक्त ह्या गोष्टीचीच नाहीये, तर तिथले जे स्थानिक गावगुंड आहेत, तिथल्या काही राजकारण्यांच्या मदतीनं त्यांच्याकडून राहण्यासाठी पैसे उकळतात, खंडणी घेतात, असंही कळतंय. अतिशय गंभीर आणि अमानवी गोष्ट आहे. त्या विषयामध्ये मी स्वतः मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलीन आणि त्याचा छडा लावून जे अशा पद्धतीचे खंडणी गोळा करत असतील त्यांना अटक होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा मी करेन. ठीक आहे, धन्यवाद. आपण बोललात त्याबद्दल. आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष, आपल्या बरोबर होते आणि ते स्वतः यामध्ये लक्ष घालतील असं त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या बरोबर थेट घाटकोपरमधून आहेत. तर सध्या घाटकोपरमध्ये काही दुष्काळग्रस्त आलेले आहेत आणि तिथले जे स्थानिक गावगुंड आहेत त्यांना त्रास देत आहेत या दुष्काळग्रस्तांना. याच विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव. प्रशांत, आपण बघतोय पोलीस प्रशासनाने पाण्याचे टँकर मदतीसाठी पाठवले, मात्र कुठलेही राजकारणी तिथे पोहोचला नाही. काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच या ठिकाणी कोणी राजकारणी पोहोचला नाही. हे सर्व मराठी बांधव आहेत, दुष्काळग्रस्त आहेत, मराठी आहेत. ज्या मराठीच्या मुद्द्यावर अनेक पक्ष राजकारण करतात, ते मात्र यांना मदत करायला पुढे कोणी येत नाहीये. ज्या झोपडपट्ट्या बनतात त्या ठिकाणून त्यांना काहीतरी मलिदा मिळतो किंवा त्यांचे वोटर्स निर्माण होतात. हे दुष्काळग्रस्त आता 2 महिन्यानंतर आपल्या गावी जाणार आहे, त्यामुळे हे काही मतदान करणार नाहीत. म्हणूनच काय की ह्यांना मदत करायला कोणी येत नाही असंच इकडच्या लोकांचं म्हणणं दिसतंय. फक्त ह्या लोकांकडनं एकच चांगलं वाटतंय ऐकायला की झी मीडियाने जो आवाज उठवला आणि पोलीस प्रशासनाने येऊन जो रात्री जो आपली आत्मीयता दाखवली, त्यामुळे हे सर्व नागरिक इकडचे हे खुश आहेत. फक्त अजूनही कुठेतरी एका भीतीच्या वातावरणाखाली जगतायत. त्यांची ही भीती कुठेतरी घालवणं गरजेचं आहे. अनुपमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.